Hi students, welcome to my channel Physics in Easy Way. Myself Mrs. Zamali Yanen, introducing the syllabus of 11th standard. And first of all, congratulations and welcome in 11th standard. आपल्या सर्वांच्या म्हणण्यानुसार मी फिजिक्स या विषयाचे सर्व चॅप्टर्स मराठीमध्ये तसेच इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये फिजिक्स या विषयामध्ये 14 चॅप्टर आहेत. त्याची नावं खालीलप्रमाणे. आपण ही सिरियली एका चॅप्टरची इन्फॉर्मेशन पाहणार आहेत. नवीन सिलेबसनुसार 11वीच्या पुस्तकामध्ये फिजिक्सच्या 14 चॅप्टर आहेत. ह्या चॅप्टर्सची नावं तर तुम्ही आत्ता लिहून घेतलीच असतील. ह्या प्रत्येक चॅप्टरमध्ये असणारे पॉईंट्स, प्रत्येक पॉईंट आणि त्याच्या रिलेटेड असणारे प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहेत. प्रत्येक चॅप्टरच्या संदर्भात असणारे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला त्याची मदत नीट आणि जी किंवा दुसऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये होईल. चला तर मग सुरुवात करू पहिल्या चॅप्टरला, युनिट्स अँड मेजरमेंट्स. चॅप्टरच्या नावानुसार युनिट्स अँड मेजरमेंट्स. याच्यामध्ये आपल्याला युनिट्स आणि मेजरमेंट याच्या रिलेटेड असणारी सर्व इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजेच वी हॅव टू learn the all essential facts or things which are related to units of different physical quantities and its measurement. आता विश्वामध्ये कुठलीही गोष्ट मोजायची असेल तर काय करता तुम्ही? मोजायची असेल तर तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. जर आपण एखादी 1 किलोग्राम साखर आणली तर किलोग्राम म्हणजे काय झालं, त्याचं एकक झाले, एकक म्हणतो आपण त्याला. आणि मास म्हणजे जे मोजलं आपण ते वजन आहे, त्याला भौतिक राशी असं म्हणतात. अशा सर्व भौतिक राशींचं आपण मोजमाप करणार आहेत, ज्या आपल्याला 11वीच्या सिलेबसमध्ये आहेत. विचार करू, पाहिलं तर आपल्या भोवती भरपूर वस्तू आहेत आणि ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत. देर आर डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड gases as well as plasma, but around us there are at normal temperature and pressure these all three states are present. Means some substances are in the form of solid, some are in liquid and some are in gases. त्याच्यानुसार आपण विचार करायला गेलो तर प्रत्येक गोष्टीला एकाच फॉर्मॅटमध्ये मोजून चालणार नाही. प्रत्येकासाठी वेगळं असं विशिष्ट युनिट ठेवावं लागेल. त्याबरोबरच दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये भरपूर प्रयोग करतो आपण, किंवा आतापर्यंत 10वीमध्ये भरपूर प्रयोग केले. प्रत्येक प्रयोगाचं निष्कर्ष काढला आणि तो मोजावा लागला. म्हणून आता ह्या मेजरमेंटची गरज आहे. आता प्रश्न राहिला, फिजिक्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय फिजिक्स? It is the quantitative science, means in which we can measure as well as we can explain each and everything, or that is the physical quantities. Means it is the quantitative science where we measure the various physical quantities during experiments. बघा, आपण टाईम मोजतो, त्यानंतर समजा सहजच म्हणतो आपण अर्धा किलो साखर, 1 किलो साखर, that is 1 kilogram sugar, 30 degree Celsius temperature of atmosphere, as well as 2 ampere electric current. These are the some examples of measurement. आपल्याला हे युनिट म्हणजे काय हेही पाहायचे. व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्ट युनिट? देर आर 3 systems of unit. First point of this chapter, that is system of unit. In our syllabus
there are three system of units. System means that is the pattern to measure the physical quantities. First system of unit, that is MKS, where M means meter, K means kilogram, and S means second. In this format, we measured we measured length, mass, and time. Means the unit meter is the unit of length, kilogram is the unit of mass, and second is the unit of time. Second system of unit, that is CGS, where C means centimeter, G means gram, and S means second. Again, here there is a measurement of length, mass, and time. This is the third system of unit, FPS. This is also called as a British system. F means foot, P means pound, and S means second. Here also the measurement of, that is length, mass, and time. These are the three systems of unit. Now question is arised, that is what is mean by unit. आता युनिट म्हणजे काय असेल, जे एकक आहे, जे एकमेव आहे, त्याला आपण युनिट म्हणतो. Unit is defined as the standard measure of any physical quantity is called a unit of that quantity. Means any standard which is used for the measurement of physical quantity. For an example, length of the scale is 15 centimeter, where centimeter is the unit and length is the physical quantity. Means here the standard used, that is centimeter, and physical quantity is length. In 1971, the 14th International General Conference on Weights and Measurement recommended the use of international system of unit. This international system of unit is called as a SI unit. This is very simple and convenient because SI units use decimal system conversion within the system. हे SI सिस्टीमचं नाव तर तुम्ही आधीच ऐकलेलं आहे, 10वीमध्ये 9वीमध्ये. SI सिस्टीमचे मेजरमेंट हे सगळे MKS ह्या सिस्टीमसारखेच असतात. The next point is fundamental quantities and units. There are two types of physical quantities. First fundamental and second derived. From these two, first that is fundamental quantities and units. फंडामेंटल ह्या शब्दावरून सहजच आपल्याला अर्थ समजतो. त्याला म्हणतो आपण जे दुसऱ्यावर अवलंबून नाही, जे मूलभूत आहे त्याला फंडामेंटल म्हणतो. मग इथे याची डेफिनेशन करत असताना ह्या फंडामेंटल ह्या शब्दानुसार आपल्याला असं सांगावं लागेल, अशी भौतिक राशी किंवा अशी फिजिकल क्वांटिटी जी दुसऱ्यावर अवलंबून नाही त्याला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतो. त्याची डेफिनेशन करायला गेलो तर अशी करावी लागेल, द फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी भौतिक राशी विच डू नॉट डिपेंड्स ऑन, जी अवलंबून नाही, एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. म्हणजे अशी भौतिक राशी जी दुसऱ्या कुठल्याही भौतिक राशीवर तिच्या मोजमापासाठी किंवा मोजमाप करण्यासाठी अवलंबून नाही, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. मीन्स द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी for its measurement are known as a fundamental quantities. For example, length and time. For the measurement of length as well as time, there is no need of any other physical quantity. Therefore, we can say that is these are the fundamental quantities. Question is arise that how many fundamental quantities? There are 7 fundamental quantities. म्हणजे इथं 7 भौतिक राशी आहेत अशा की ज्या दुसऱ्यावरती अवलंबून नाहीत. फर्स्ट लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट,
luminous intensity, and amount of substance. These are the 7 fundamental quantities. Now, second definition, that is fundamental unit. फंडामेंटल युनिट म्हणजे काय? असं युनिट जे फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी वापरलं जातं. याची डेफिनेशन कशी करता येईल? द युनिट विच इज यूज्ड फॉर, जे वापरलं जातं मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल युनिट. काय सांगितले डेफिनेशन? द युनिट विच इज यूज्ड फॉर, जे उपयोगात आणलं जाईल, वापरलं जाईल, which is used for the measurement of fundamental quantities are called as a fundamental unit. For example, length is measured according to MK system in meter and time is measured in second. Write down these are the 7 fundamental quantities with their units, SI units. First, length, SI unit meter. Second, mass, SI unit kilogram. Third, time, SI unit second. Fourth, temperature, SI unit Kelvin. Fifth, electric current, SI unit ampere. Sixth, luminous intensity, SI unit candela. And seventh, amount of substance, SI unit mole. These are the 7 fundamental quantities with their SI units. Next, second point of physical quantity or second type, that is derived physical quantities and its unit. Derived means, fundamental means which does not depend, and derived means against of this which depends on other physical quantities or fundamental quantities. Means in this definition we have to change, that is these two words, other and do not. The definition of derived quantity is the physical quantity which depends on other fundamental quantities for its measurements are known as derived quantities. काय करायचं आपल्याला इथं? हे डू नॉट हा एनी हा वर्ड काय करायचं? कट करायचं त्याच्यामधून, आणि ह्या फिजिकल क्वांटिटीच्या ऐवजी फंडामेंटल क्वांटिटीज, 2 or more म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवरती डिराइव्ड क्वांटिटी अवलंबून असते. मग काय करता येईल डेफिनेशन? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर fundamental 2 or more fundamental quantities for its measurement are known as derived quantities. For example, तुम्ही सांगा कुठल्या फिजिकल क्वांटिटी आत्तापर्यंत ज्या मोजल्यात त्या 2 किंवा 2पेक्षा जास्त गोष्टीवरती अवलंबून आहेत. आत्तापर्यंत गेलेली फिजिकल क्वांटिटी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, वेलॉसिटी. फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. जर वेलॉसिटी मेजर करायला गेलो तर तुम्हाला डिस्प्लेसमेंटही मेजर करावं लागेल आणि त्याबरोबर टाईम पण मेजर करावं लागेल. ह्या दोन्हीच्या मेजरमेंटशिवाय आपण वेलॉसिटी मेजर करू शकत नाही. याचा अर्थ वेलॉसिटी ही डिपेंड आहे डिस्प्लेसमेंट आणि टाईमवरती. देअरफॉर वेलॉसिटी इज द डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड युनिटची डेफिनेशन सेम ह्या फॉर्मॅटमध्ये. द युनिट म्हणजे असं युनिट, द युनिट विच इज यूज्ड फॉर, जे वापरलं जातं मेजरमेंट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ डिराइव्ड युनिट्स. त्याला आपण डिराइव्ड युनिट्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, टेक द अगेन SI युनिट ऑफ velocity. Velocity is equal to displacement upon time. Displacement is measured in meter and time measured in second according to SI system or MK system. That is, SI unit of velocity is meter per second. Therefore, this unit is called as a derived unit. Try to write the another derived quantities as well as their units. That is, acceleration, force, kinetic energy, potential energy, momentum, etc. आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्याचे SI युनिट आहेत.
तरीसुद्धा आपल्याला 2 सप्लिमेंटरी युनिट्सची गरज आहे. देर आर 2 सप्लिमेंटरी युनिट्स. फर्स्ट आहे प्लेन अँगल. प्लेन अँगलची डेफिनेशन करण्यासाठी आपण एक सर्कल कन्सिडर करू, जे आत्तापर्यंत तुम्हाला सिलेबसमध्ये गेलं. कन्सिडर O is the center of this circle and R is the radius of this circle, where there are 2 radius, that is OA and OB, and the angle between these 2 radius, that is d theta. This is the, what is the name of this AB? That is called as a arc length, is equal to ds. According to previous knowledge, you can say that angle is equal to arc length upon radius. आपल्याला 10वी पर्यंतच्या नॉलेजनुसार आपण हे सांगू शकतो, वर्तुळ कंस बरोबर वर्तुळ पाकळी भागिले त्रिज्या. From this, d theta angle is equal to arc AB. This is the arc AB upon radius. Therefore, length of this arc, it is considered as a ds upon r. Now, what will be the definition of this plane angle from this formula? Yes, it is the ratio of arc length of a circle to its radius is called plane angle. Again, write down the definition. Plane angle is defined as, it is the ratio of arc length of a circle to its radius, and its SI unit is radian, or the symbol that is like this. Next supplementary unit, that is supplementary quantity, solid angle. This is the 3-dimensional analog. Therefore, we have to consider area of that form or the circle. Therefore, the definition of this solid angle is area of portion of the surface of the sphere, that is not circle, area of portion of the sphere to square of radius of the sphere. Means we have to consider sphere as like earth, and the area of portion of sphere, surface of sphere to square of radius of the sphere. This is the definition of solid angle. Therefore, solid angle is equal to dA, means area of that portion, surface area of that portion upon radius square. This is the area of sphere. Therefore, we cannot write it as a pi r square. That is the area of the ring or circle, pi r square. But area of the sphere, that is 4 pi r square. And the radius square r gets cancelled. Therefore, solid angle is equal to 4 pi. SI unit of solid angle, that is SI unit is stadians, or symbol is SR. This is the all about the 2 supplementary units, that is plane angle and solid angle. Recall again all the terms. First, that is unit. Second, system of units. There are 3 systems of unit: MKS, CGS and FPS. Third, that is fundamental quantity and derived quantity. These are the 2 types of physical quantity. Next, that is there are 2 supplementary units, solid angle and plane angle. Next point is conventions for the use of SI units. Means there are some rules while writing SI units or conventions. First convention, that is unit of every physical quantity should be represented by symbol. Means we have to represent that unit in the form of its symbol, that is not in the other form. For example,
meter. The symbol of meter is M, and Newton, force of SI unit is Newton, that is symbol of Newton is capital N. There are some units which are given with honor, in honor with that scientist. Means these are the after name of the person. Whenever there are some units which are after name of the person, the full name of unit always starts with smaller letter. For example, Newton. Newton is the unit of force which is given after the great scientist Newton. Therefore, the first letter of this full word is written in lowercase. And when while writing the symbol after the name of person, symbol is represented in uppercase letter, means that is the SI unit of force is Newton and the symbol is capital N. Plural form of the unit is not allowed. Means for example 20 Newton force, we cannot write it as a 20 Newtons force, means this is the plural form. We cannot write that physical quantity or the unit of that physical quantity in this form, means plural form is not allowed. Again next, that is any punctuation mark or that is the full stop is not allowed while writing the SI unit. म्हणजे याच्यावरून हे जे 4 नियम आत्तापर्यंत सांगितले त्याच्यावरून असं लक्षात आलं की आपल्याला SI युनिटचा सिम्बॉल हा SI युनिट हे सिम्बॉलच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. जर व्यक्तीच्या नावावरून SI युनिट लिहितो तर त्याचं पहिलं लेटर हे लोअर केसमध्ये काढावं लागेल. जर व्यक्तीच्या नावावरूनच आपण युनिट लिहितोय, सिम्बॉल लिहितोय, तर त्यावेळेस मात्र ते अप्पर केसमध्ये सिम्बॉल काढावं लागेल. प्लुरल फॉर्म कुठल्याही फॉर्मॅटमध्ये अलाउड नाही. फुल स्टॉप allowed nahi. Next convention is that numerator and denominator should be written as one ratio. Means for example the SI unit of acceleration is meter per second square. We cannot write it as a meter per second, means this is the valid form. Next convention is use of combination of units and symbols for unit is avoided. Means we can write the joule per kg per Kelvin, joule per kg into Kelvin, but we cannot write it as a in this combination, that is complete word joule per kg into Kelvin. Next convention, that is prefix is used before the unit of the physical quantity. For example 1 millisecond 10 raised to minus 3. This is the conversion in between second and millisecond. This is the 1 microsecond is equal to 10 raised to minus 6 second. 1 nanosecond is equal to 10 raised to minus 9 second. We can use this prefixes before the second, that is nano, micro and milli. But double prefix cannot be used. पुन्हा एकदा रिव्हिजन. युनिटचा सिम्बॉल, युनिट हे नेहमी सिम्बॉलच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जावं. व्यक्तीच्या नावानंतर जर पहिलं अक्षर पूर्ण शब्द आपण लिहितोय आणि त्याचं पहिलं अक्षर मात्र लोअर केसमध्ये काढायचं आहे, पण तोच जर आपण सिम्बॉल लिहितोय तर अप्पर केसमध्ये लिहायचं आहे. प्लुरल फॉर्म कुठल्याही पद्धतीचा अलाउड नाही, म्हणजे अनेक वचन लिहिता येणार नाही युनिटचं. फुल स्टॉप अलाउड नाही. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहित असू तर ह्याच पद्धतीनं लिहावं लागेल. त्यानंतर यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल्स इज अवॉइडेड, दॅट इज in this format we cannot write the unit of that physical quantity, but this is the valid form. Prefix is used, that is 1 millisecond, 1 microsecond, 1 nanosecond, that is equal to 10 raised to minus 3 second, 10 raised to minus 6 second and 10 raised to minus 9 second. This is the all about the some concepts of the first chapter. I hope
आय अंडरस्टँड व्हेरी वेल. जर असेच साध्या सोप्या भाषेमध्ये पुढील व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. थँक्स फॉर वॉचिंग.